के साथ उनके सभी समर्थक भी यहाँ पर आए हैं। उनके माध्यम से बहुत सारे इनाम हमें नजर आ रहे हैं, उनका भी विशेष रूप से स्वागत करेंगे। बंटे इलेवन ओले के ओनर है आदरणीय रुपेश दादा गायकवाड़ और आदरणीय राकेश जी गायकवाड़। सार्थक स्पोर्ट्स कोपर के ओनर हैं आदरणीय नीलेश दादा पाटिल और क्रांतिवीर व मेघनाथ महात्रे प्रतिष्ठान के ओनर हैं आदरणीय ऋषिकेश जी भोईर और आदरणीय अनूप पाटिल। इन सभी का हम हार्दिक अभिवादन करते हैं। इस पूरे प्रतियोगिता के लिए कड़वे पेंट से हनुमान नाइक, सूर्यास पाटिल, सागर पाटिल, गणेश पाटिल इन्होंने हार्दिक शुभकामनाएं भेजी है दोनों ही टीम को लिए। और मंगेश दादा के विशेष आयोजन के लिए रोहा ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष संकेत शेठ देशमुख, तुषार जी शिंदे, बाला शेठ महाबले इन्होंने हार्दिक शुभकामनाएं भेजी हैं। संदेश दादा शेवाड़े राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सुधागढ़ इन्होंने भी इस पूरे मैच के लिए, इस पांचवें मुकाबले के लिए शुभकामनाएं भेजी है। मैच ऑन। ऋषि घरत की पारी की पहली गेंद आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बल्ले का मोटा ताजा सिरा लगा, गेंद शॉर्ट गली पर जाती हुई। हालांकि ऐसा लग रहा था कि कैच होने की संभावना है, थोड़ी देर हवा में जरूर रही थी और सिंगल मिलता हुआ, सिंगल के साथ अब स्कोर ओपन होता हुआ। ऐसा कहा जाता है पहला रन और पहला प्यार इंसान के जीवन में बहुत ही यादगार रहता है। सचिन तेंदुलकर को जिस तरह से पहला मौका मिला पाकिस्तान के खिलाफ, उनकी भी याद हम ताजा करेंगे। गेंदबाजी मार्ग पर ऋषि घरत, दाहिने हाथ से राउंड विकेट, दायरे के बाहर मात्र 2 खिलाड़ी। पावर प्ले का पहला ओवर। शॉर्ट पिच किनारे बल्ले से खेलना चाहते थे, टाइमिंग बहुत बढ़िया नहीं थी, इसलिए मिड ऑन को क्रॉस जरूर किया लेकिन सिंगल ही मिला। सूरज और बल्लेबाजी करते हुए सचिन ठाकुर, सूरज पाटिल और सचिन ठाकुर ने दोनों ही बल्लेबाजों ने सिंगल के साथ अपना खाता खोला है। विकेट कीपर के अलावा शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट गली, 1 पॉइंट पर खिलाड़ी तैनात, स्वयं कप्तान मिड ऑफ पर, 1 खिलाड़ी दायरे के बाहर लॉन्ग ऑफ पर, 1 मिड ऑन, 1 खिलाड़ी शॉर्ट स्क्वायर लेग, 1 लेग स्लिप और 1 डीप पोजीशन में मिड विकेट पर। अगली गेंद फिर से पटक कर करने का प्रयास, ऊपरी किनारा, लेग स्लिप में कैच होने की संभावना, आसान सा कैच और पहला विकेट यहां पर ऋषि घरत को मिलता हुई पहली सफलता। शानदार गेंदबाजी और ऐसा बनना ही था क्योंकि लगातार अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, शानदार वापसी की और पहला विकेट मैदान से बाहर जाता हुआ। अड़तालीस जिलों में जिनके साम्राज्य का विस्तार हुआ, ऐसे आदरणीय छत्रपति शिवाजी महाराज जिन्होंने 323 किले यहाँ पर बनाए। और जब भी दिवाली आती है प्रतापगढ़, रायगढ़, सज्जनगढ़ की प्रतिमा हमें देखने को मिलती है। कर्नाला किला हमारे सामने है। ये हमें सुशांत जी ये सिखाता है कि हमेशा ऊंचा उठो, जिंदगी में आपको ऊंचा उठना है। मंगेश दादा वाकड़ेकर की तरह आपको मेहनत करनी होगी, संघर्ष करना होगा, धूप में तपना होगा। और ऐसा कहा जाता है जब जो कोयला होता है उसके ऊपर दबाव बनता है तब वो हीरा बनता है। और इसी माध्यम से एक और अच्छी बात हमें मिली है इस बार। फिर से शॉर्ट पिच गेंद, आड़ा बल्ला, अच्छा टाइमिंग नहीं, गेंद कारपेट को चाटती हुई मिड विकेट पर जाती हुई सिंगल आता हुआ, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन। और अभी अभी सुशांत जी ने हमें ये बताया है कि किले प्रतिस्पर्धा ली गई थी इस पूरे वेन्यू के लेकर और 75 किले बनाए गए मंगेश दादा के नेतृत्व में, छोटे छोटे इन नन्हे नन्हे मावड़ों ने। और इसी की वजह से रायगढ़ प्रीमियर लीग अपने आप में एक अद्भुत मानी जाती है। कई समालोचक यही चाहते हैं कि कब हमें इस प्रतियोगिता में बोलने का मौका मिलता है। हम स्वागत और आभार प्रदर्शन करेंगे मंगेश दादा और सुशांत भाई का। स्कोर 3 रन और इन एट नंबर 3 नए बल्लेबाज आते हुए विजय बालाजी, एक शानदार अच्छे फॉर्म में, अच्छे लय में, अच्छे लय को बरकरार करना होगा। गेंदबाजी मार्ग पर ऋषि घरत, दाहिने हाथ से राउंड विकेट। लगातार तेज गेंदें कर रहे हैं, तेजी के साथ बीट कर रहे हैं। लगभग 145 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से कोई रन नहीं, 3 ही रन बने हैं। पावर प्ले की पहली ओवर, दायरे के बाहर मात्र 2 खिलाड़ी, लेकिन क्या पावर पैक गेंदबाजी हो रही ऋषि घरत द्वारा। अब थोड़े से मुस्कुराहट आती हुई कप्तान ईकू के चेहरे पर। आड़े बल्ले से जगह जगह से खेलने का प्रयास, आपके फुटवर्क में जान होनी चाहिए। और इसी के साथ इस ओवर की समाप्ति।
एक ओवर के समाप्ति के बाद स्कोर बना है मात्र 3 रन और एक सफलता हाथ लगी है ऋषि घरत के। शानदार गेंदबाजी का पहला यहां पर नमूना पेश करते हुए ऋषि घरत खुश होते हुए पारी की पहली ओवर समाप्ति। 2 का दूसरा और कौन सा बल्लेबाज लेकर गेंदबाज लेकर आएगा ये देखना मुनासिब रहेगा। सर 9 तारखेला म्हणजेच मंगळवारी याच मैदानावरती ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये फार मोलाचं योगदान दिलंय असे कोरोना योद्धा म्हणून त्या सन्मानार्थ एक या ठिकाणी शो मॅच आयोजित केलेली आहे। पनवेल शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी आणि पनवेल तालुका म्हणजे पनवेल ग्रामीण तालुका या 2 पोलीस स्टेशनच्या दरम्यान एक प्रदर्शनीय सामना याच मैदानावरती, पण तो कोरोना योद्ध्यांचा सन्मान म्हणून त्यांच्या सन्मानार्थ या मैदानावरती 9 तारखेला त्या सामन्याचं आयोजन केलेलं आहे। पारी की दूसरी ओवर लेकर गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज का नाम 12th मैन कहां है। शॉर्ट पिच गेंद बहुत ही बढ़िया स्क्वायर कट गुंडा विश्वनाथ स्टाइल गेंद बैकवर्ड सीमा रेखा के बाहर शानदार चौका पॉइंट बाउंड्री को क्लियर करता हुआ ये लगा आरपीएल चौका। शानदार चौका सूरज पाटिल के बल्ले से निकलता हुआ। कप्तान है स्वयं उनके टीम में अगर हम देखें बंटी पेंडारी, विजय बालाजी, सत्यम भोईर, सचिन ठाकुर, विनोद भगत, रोहन मुंगाजी, संगम राजे, मिथुन दापोलकर, प्रतीक मोकल, दीपक भोईर, सागर गायकवाड़, महेश आगलावे, हर्षद ठाकुर, ऐसे 14 खिलाड़ी हैं। शिरसाट स्पोर्ट्स खालापुर की अगर हम बात करें संजय सोलंकी स्वयं कप्तान। क्या रणनीति में बदलाव करेंगे। छत्रपति शिवाजी महाराज एंड की तरफ से गेंदबाजी हो रही है। गेंदबाज भावेश चिंचवली के ये खिलाड़ी दाहिने हाथ से ओवर द विकेट। धीमी गति की गेंद ऑन साइड पर मोड़ दिया था, ऑन द टोज उसे मोड़ दिया था। डीप फाइन लेग पर फील्डर यहां पर तैनात है। क्या होगा। शानदार लगातार दूसरा आरपीएल चौका लगता हुआ और इस 4 की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन। आयोजक मंगेश वाकड़ीकर आयोजन करताना लई सुंदर। दूसरा ओवर है यानी कि 3 खिलाड़ी दायरे के बाहर हमें नजर आ रहे हैं। एक स्वीपर डीप बाउंड्री लाइन पर एक खिलाड़ी तैनात है, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन और एक डीप मिड विकेट और स्क्वायर लेके बिल्कुल वाइडिश खड़ा है। 11 रन सूरज पाटिल स्ट्राइकर एंड पर। धीमी गति की गेंद जल्दी भापा, बाजू को खोला और ये दागा तोफ का गोला पक्का 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 ये लगा आरपीएल शानदार छक्का। थैंक यू डीजे। पहले ओवर में मात्र 3 रन बने लेकिन बाजों को खोला सूरज पाटिल। सूरज चमकता हुआ मैदान पर 2 शानदार चौके, एक बढ़िया शॉट हमने देखा, अपिश शॉट और वहां पर एक फील्डर थे, दर्शक थे, उन्होंने अपना मोबाइल छोड़ा लेकिन कैच पकड़ा। हाँ ये है बेस्ट आईवा कैच, डॉक्टर फिक्सिट लिक्विड प्रूफ फील्डिंग वहां पर उन्होंने की लेकिन मैदान से बाहर। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 17 रन। अब्राहम बेंजामिन डिविलियर्स इनका जन्मदिन 17 एबीडी। धीमे धीमे गेंद जल्दी भापा, उसे मोड़ दिया था। शॉर्ट एंड जैम शॉट खेला था ऑन साइड पर, थोड़ी सी फंबलिंग जरूर हुई लेकिन अंत में खुद को संभालते हुए फील्डर और एक ही रन। सूरज पाटिल अपने लय में नजर आ रहे हैं। 18 रन स्कोर बोर्ड पर। 18 तारीख यानी कि 18 जुलाई में स्मृति मानधना का भी जन्मदिन था। उन्होंने क्या शानदार बल्लेबाजी की। ऑस्ट्रेलिया के जन्मभूमि पर यहाँ पर 2 शतक जड़ने वाली एकमात्र महिला खिलाड़ी वे बनी। मुंबई में जन्म, सातारा में बहुत अच्छा उन्होंने क्रिकेट खेला। उनका भी जन्मदिन 18 जुलाई को आता है। 18 रन स्कोर बोर्ड पर। सुशांत जी हमें वाइटल इंफॉर्मेशन देते हुए। बॉलर ब्रैक ड्राइव, अच्छा टाइमिंग नहीं, एक टिप्पा गेंद अनबाउंस यहां पर मिड ऑफ के फील्डर के सिर के ऊपर से जाते हुए लेकिन उसी का फायदा उठाया, एक को दोहरे में कन्वर्ट किया और ऐसा कहा जाता है कि सिंगल को डबल में कन्वर्ट करना बहुत ही जरूरी है।
आप उड़ नहीं सकते तो आप दौड़िए, आप दौड़ नहीं सकते तो आप चलिए, आप चल नहीं सकते तो आप रेंगिए, लेकिन गति में रहिए, प्रगति में रहिए। कीप लर्निंग, कीप विनिंग, ऐसे हमारे आदरणीय गुरु हरीश पंड्या सर कहते हैं। स्कोर 20 रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छा ड्राइव था, लेकिन बल्ले का जो निचला स्टो होता है वहां पर उस पर गेंद लगी और कोई रन नहीं। और इसी के साथ पारी की यहां पर दूसरी ओवर समाप्त होती हुई। विजय बालाजी का एनालिसिस देखें तो 2 रन उन्होंने बनाए हैं। सूरज पाटिल, उन्होंने 2 शानदार चौके, 1 छक्का जड़ा है। कुल मिलाकर उनकी बल्लेबाजी अगर हम देखें तो 17 रन उन्होंने बनाए हैं। पहले ओवर में मात्र 3 रन, लेकिन उसके बाद कमाल की वापसी की बल्लेबाजी करने वाली टीम यहां पर बंटिया 11 ओले टीम ने। बड़े लोगों की राय मेहनत यहाँ पर होती है, लेकिन समय पर आप ज़्यादा अगर चर्चा करेंगे तो वो खर्चा भी बढ़ता है। दूसरी ओवर समाप्त, स्कोर बोर्ड पर लगे हैं 20 रन 1 विकेट के नुकसान पर। पारी की तीसरी ओवर लेकर अपनी निजी दूसरी ऋषि खरत। पटकी भी गेंद, लेंथ गेंद, उछाल बीट कर रहे हैं। इतनी अच्छी उनकी हाइट नहीं है, लेकिन हाइट के अनुपात बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। बिंदी गेंद के साथ शुरुआत की इस ओवर की। यहाँ पर अब दायरा खुलता हुआ, 5 फील्डर दायरे के बाहर। विकेट कीपर के अलावा शॉट, थर्ड मैन शॉट, गली पॉइंट, एक शॉट कवर, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वायर लेग और एक लेग स्लिप। नहीं, लेग स्लिप नहीं है। सूरज पाटिल के बल्ले का फेस मुड़ा, लेकिन कोई रन नहीं। अच्छी गेंदबाजी, लगातार 2 गेंदें बिंदी। और यहाँ पर दर्शक देखिए बिल्कुल धूप में है, छाव में है, खाना खाने के बाद बिल्कुल यहाँ पर पूरे मुकाबले का आस्वाद ले रहे हैं। उनको पता है ये बड़ा मुकाबला है, बड़ा मंच है, और बड़े मंच पर सरपंच का पंच यहाँ पर पंच महाभूतों की तरह देना होगा। लगातार दूसरी गेंद बिंदी, पटकर करने का प्रयास, बाहरी किनारा, बढ़िया फील्डिंग, लेग स्लिप पर ये गेंद को रोका शॉट थर्ड मैन के खिलाड़ी ने। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21, यानी कि शादी करने की सही उम्र। एडवोकेट साहब हमारे बीच हैं, उनको पता है सही क्या है और गलत क्या है। 3 गेंदें, मात्र 1 ही रन दिया है। अच्छी शुरुआत की है पहले ओवर की तरह, अपने स्पेल को बरकरार रखते हुए ऋषि खरत। लेकिन बाजों को खोलना होगा, गियर को चेंज करना होगा, एक्सीलेटर देना होगा विजय बालाजी को। फुलर लेन की गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर को बाध्य होना पड़ा। ये वाइड का इशारा करते हुए अंपायर जी। अंपायर का भी काम काफी थैंकलेस होता है। कई अंपायर खिलाड़ियों के रोल मॉडल रहा होते हैं। अलीमदार हो, साइमन टफेल हो, चाहे वो डेविड शेफर्ट हो। फिर से बार बार काफी तेज गेंद कर रहे हैं, अपने आप में एक अलग करने की कोशिश करे ऋषि खरत। मुझे लग रहा है कि वे तेज गेंदें कर रहे हैं, उसी की वजह से लगातार 2 वाइड्स आते हुए और 2 वाइड्स के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन बने हैं। और यहाँ पर शांत क्रिकेट होता हुआ इकू यहाँ पर फील्डिंग में परिवर्तन करते हुए, गुफ्तगू करते हुए, मार्गदर्शन करते हुए ऋषि खरत को किस तरह से अपने आप को उनको रोकना है। स्ट्राइकर रैंक पर विजय बालाजी, पिछले मैच में कमाल की पारी, कमाल का ऑलराउंडर प्रदर्शन उनका। क्या इस अंदाज से वही खेलेंगे? अगली गेंद दाहिने हाथ से राउंड विकेट। ओवर पिच गेंद, स्लॉक स्वीप का प्रयास। गेंद ऐसा लग रहा है उनके टोज पर लगी थी। गेंद डीप में जाती हुई, स्क्वायर के फील्डर काफी तेजी के साथ गेंद के नीचे आती हुई, लेकिन रन का मौका जरूर था। लेकिन दूसरा रन कमाल के साथ, फुर्ती के साथ आज पूरा करते हुए अभिषेक सर, ऐसा लग रहा है आज ये पानी पीकर नहीं पेट्रोल पीकर आए। पेट्रोल के दाम 115 रुपए जरूर हुए हैं, लेकिन भाजपा प्रणीत जो भी स्टेट्स हैं वहाँ पर लगभग 10 रुपए से कम हुए हैं। कांदा का भी, जो प्याज का भाव भी वो भी कम हुआ है। तो यहाँ पर तेजी के साथ वहाँ पर दौड़ रहे दोनों ही बल्लेबाज, चाहे वो सूरज पाटिल हो चाहे वो विजय बालाजी हो। अच्छा साथ दे रहे हैं, जिस तरह से मियाँ बीबी का साथ होना जरूरी है, कमेंटेटर और स्कोरर का साथ होना जरूरी। स्कोर 25 रन।
यहाँ पर सामने की तरफ ड्राइव किया था, ताकत थोड़ी सी कम इस शॉट में हमें देखने को मिली विजय बालाजी के। स्ट्रोक तो बहुत ही बढ़िया था, वी में खेलने का प्रयास किया था, गेंद को जो स्टीकर है वो बल्लेबाज ने गेंदबाज को जरूर दिखाया, लेकिन बाउंड्री लाइन तक नहीं जा पाए। सिंगल रन और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 जनवरी भारत का गणतंत्र दिवस। तमाम भारतीयों के लिए ये बहुत ही शुभ दिन होता है और स्कोर 26 पर 1 विकेट के नुकसान पर। फिर से पटकी हुई गेंद, शानदार यहां पर स्ट्रोक, वीरेंद्र सहवाग स्टाइल अपर कट, शानदार आरपीएल सिक्सर। तीसरी ओवर समाप्त होती हुई अंत में इस गेंद पर बहुत ही बढ़िया करारा अपर कट हमने देखा और इस ओवर में 12 रन दिए हैं गेंदबाजी करने वाले ऋषि घरत ने। उनके एक स्पेल का अगर एनालिसिस करें तो 15 रन उन्होंने खर्च किए हैं और उनको विकेट मिलता हुआ मात्र 1। और 3 ओवर के समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करती हुई टीम बंटिया 11 ओवली पहुंची है 32 रनों पर, 32 लॉस ऑफ 1 विकेट। और शानदार ये सफर जारी रहेगा, आप कहीं मत जाइए, बने रहिए रायगढ़ प्रीमियर लीग में। और आगे का हाल सुनाने के लिए आगे की कहानी अभिषेक पाटिल सर इनकी जुबानी। मंगल दादाच आयोजन आलग, मंगल दादाच आयोजन आलग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। खिलाडू एक नंबर, हे चौकर छटकर मारी ती छान क्रिकेटच्या मैदानावर, हे शिरडोन पनवेल तालुक्यात पाहू चला झलक, शिरडोन पनवेल तालुक्यात पाहू चला झलक, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। धन्यवाद डीजे, धन्यवाद नाईक सर। 3 षटकं या ठिकाणी पहिल्या सत्राची संपलेत आणि बंट्या 11 टीमच्या धावफलकावरती धावा आहेत। 1 विकेट या ठिकाणी त्यांनी गमावली आणि 32 धावा 10.66च्या सरासरीने ही धावफलकावरती धावा आल्यात आतापर्यंत बंट्या 11 टीमच्या। संजय गायकवाड, त्यानंतर रुपेश राकेश या टीमचे ओनर आहेत आणि त्यांच्या समोर खेळणारी टीम शिरसाट स्पोर्ट्स खालापूर। गोलंदाजी करण्याकरता अजय मराजगे, मला असं वाटतं करसुंडीचा हा गोलंदाज आहे अजय। या वेळेला कर्नाळा एनकडनं मारा करतोय। 3 षटकं संपली आहेत। छत्रपती शिवाजी महाराज स्टँड कडनं गोलंदाजी करतोय सुशांतजी वेदक, आमचे साथी स्कोरर। एक मला असं वाटतं 10-12 वर्षानंतर एकत्रित आम्ही या ठिकाणी आमची भेट होती या आरपीएलच्या निमित्तानं। हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय गलीमध्ये, या वेळेला मात्र फलंदाज बाद होतोय आणि हा दुसरा हादरा मिळालाय तो बंट्या 11 संघाला 32 धावा असताना। सर या मॅच मध्ये जर बघितलं तर एक परिवर्तन बघायला मिळालं।
मागच्या 2 मॅचमध्ये सलामीला येणारा हर्षद पेंडारी, बंटी पेंडारी अजूनही आपल्याला मैदानावरती जाताना दिसत नाही. त्याचं कारण आहे, कारण मागच्या मॅचमध्ये जो सबसेल अपयशी ठरला आणि कदाचित संजय सोळंकीची टीम आता खेळती आहे, त्यामुळे त्याच्या सगळ्या रणनीत्या या संजय सोळंकीला कदाचित माहिती असाव्यात, म्हणून कदाचित त्यांना माघारी ठेवलं असावं त्यांच्या टीमच्या कॅप्टननं. आणि अजून एक खेळाडू आहे जो आमच्या बाजूला बसलाय, जे आमचे उदय कोळंबे, ज्यांना मॉन्टी, इक्कू, मॉन्टी आणि बंटी हे असे त्रिमूर्ती होत्या, ज्याने पहिल्यांदा खऱ्या अर्थानं पूर्वी क्रिकेटमध्ये दहशत होती मुंबईची, त्यानंतर दहशत निर्माण झाली पुण्याची, त्यानंतर रायगडनं दहशत निर्माण केली या क्रिकेट टेनिसमध्ये. आणि त्याच्या अगोदर जर आपण ओपनच्या मॅचचा विचार केला तर वरद विनायक खोपोली एक टीम होती, ज्या टीमनं पहिल्यांदा आपल्या या महाराष्ट्रामध्ये बेंगलोर सारख्या संघाला पराभूत करून अचानक मोहपाड्याच्या मैदानावरती सुप्रीमो ट्रॉफी जिंकली होती. आणि त्याचे ते हिरो आहेत, बंटी असेल, इक्कू असेल आणि मॉन्टी, यांना असे एक वरद विनायक टीमचे हे सगळे खेळाडू पण आता एकमेकांच्या विरोधात खेळताना बघायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, अजयचा हा चेंडू, काय फटका लगावलाय, वाह जबरदस्त फटका, सरळ जातोय सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑन सीमारेषा पार, आणि हा फटका लगावलाय डावकुरी आताचा फलंदाज संगम राजे तळोजा मजकूरचा हा फलंदाज. 6 धावा, 38 धावा धावफलकावरती येत आहेत. तसं बघायला गेलं तर मला आजही ती खेळी आठवती आहे, कळंबोलीच्या मैदानावरती शंकर म्हात्रेसारखा घातक गोलंदाज, ज्यांचं नाव या रायगडमध्ये फार मोठं होतं, दादा म्हणून ज्याची ओळख आहे, त्याच्या एका षटकामध्ये लगातार 3 षटकार मारण्याचा विक्रम मॉन्टीच्या नावावरती होता. आणि डावकुरे आताचा फलंदाजांची जर गणती केली त्यावेळेला तर दीपक राणे आणि मॉन्टी ही जोडी त्यावेळेला फार फॉर्ममध्ये होती. गोलंदाजीसाठी तयार आहे गोलंदाज अजय. हा चेंडू यावेळेस मात्र चांगला होता, आडव्या पट्ट्यांना खेळण्याचा प्रयत्न यावेळेला खेळून काढले, चेंडूला 1 धाव घेतली जाते. या एका धावेच्या बरोबरीनं सुशांतजी मला सांगतायत की धावफलकावरती धावा आहेत त्या 39. अभ्यासू व्यक्तिमत्व आहे सुशांत वेदक, ज्या वेळेला शिवछत्रपती महाराजांचा इतिहास असू द्यात, वासुदेवजी बळवंत फडकेंचा इतिहास असू द्या, या कर्नाळा किल्ल्याविषयी माहिती असू द्या, तुम्हाला ज्या वेळेला या गोष्टींची गरज पडेल त्यावेळेला तुमच्या समोर एकच नाव येईल, ते सुशांतजी वेदक. आणि जे आज आपल्या बरोबर आहेत हे आपलं भाग्य आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे सुशांतजी वेदक, ज्यांच्याकडे गाढा अभ्यास आहे आणि त्याहीपेक्षा समाजाच्या प्रती त्यांचं असलेलं जे आत्मीयता आहे. 66 वेळा रक्तदान त्यांनी केलं अशी माहिती आपल्याला थोड्याच वेळापूर्वी मिळाली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज अजय. हा चेंडू सुरेख होता, पायामध्ये टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला चकून जातोय वाईडीच्या सीमारेषे पलीकडे, फलंदाज चौकार मारतोय. या वेळेला तो सूरज पाटील. 4 धावांच्या बरोबरीनं धावा झाल्या 43. बाजूला असेल बंटा 11, ज्याच्या टीमचे ओनर या ठिकाणी आमचे रुपेश गायकवाड, त्यानंतर राकेश आणि संजय गायकवाड, जे मला असं वाटतं सरपंच आहेत ना, हे सगळेजण या टीम्स त्यांनी या ठिकाणी उतरवलेली आहेत. आपल्या या परिसरातील खेळाडूंना उतरवून प्रतिस्पर्धी संघाच्या बरोबर खेळतायत. पण आता ही जी जबाबदारी आतापर्यंत सूरजनं फार चांगल्या रीतीनं पार पाडली आहे. सुरेशचे काय फटके बघायला मिळत आहेत. मिड विकेटला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, उचलतोय. पण एक गोष्ट मात्र आज शिरसाट स्पोर्ट्स खालापूर टीमची प्रकर्षानं जाणवते, क्षेत्ररक्षण खराब झालं आतापर्यंत त्यांचं. क्षेत्ररक्षण वारंवार त्यांचं प्रत्येक सामनागणिक ढिसाळ बघायला मिळतंय. 2 धावांच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा आहेत त्या 45. 30 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे अशी विनंती आम्ही आयोजक मंगेशजी वाकडीकर यांच्या वतीनं करतो. एक जबरदस्त असं आयोजन मंगेश वाकडीकर आणि अचानक मित्रमंडळाच्या वतीनं इथं बॅटचा टॉप एज, फलंदाज बाद होतोय आणि सूरज पाटील वाघिवली वाडाचा हा घातक आणि विस्फोटक फलंदाज तंबूत परततोय.
रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. इथे जो झेल पकडलाय तो गौरव घोसाळकरनं पकडलेला आहे. आणि जी ही सुपरफास्ट त्यांची जी गाडी सुरू होती सूरज पाटीलची, ज्यांना सलामीला येऊन चांगली खेळी केली. आणि त्यांच्या गावाच्या बाजूला टोल आहे, कालापूर टोल नाका. किती गाडी वेगात असली तरी टोल वरती थांबवावी लागते. आणि तो झेल या ठिकाणी पकडलाय तो गौरव घोसाळकरनं. आणि हा धक्का दिलाय बंट्या 11 या टीमला. बंट्या 11 4 षटकांचा खेळ संपलाय. सुशांतजी मला सांगतायत 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 45 म्हणजे 11.15 धावांची सरासरी धावफलकावरती आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल बोलणंही उचित ठरेल, कारण आद्य क्रांतीवीर वासुदेवजी बळवंत फडके यांच्या 177व्या जयंतीचं औचित्य साधून अचानक मित्रमंडळ व समस्त श्रुडन ग्रामस्थाच्या वतीने आयोजित केलेली ही रायगड प्रीमियर लीग. आणि या प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत ते या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच. आणि भविष्यात जर का अशी संधी मिळाली तर नक्कीच जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये त्यांना आम्ही जशा पद्धतीने हे होईल तिथे आम्ही बघणार. राकेशजी सांगतायत मला. आणि ती म्हणजे कार्याची सुरुवात त्यांनी गेल्या 15 वर्षापासून केलेली आहे. गेली 15-16 वर्षापासून हे कार्य त्यांच्या माध्यमातून आम्ही बघतो. कबड्डीच्या स्पर्धा असतील, क्रिकेटच्या स्पर्धा असतील, अजून तुमचं गॅदरिंग असेल, अशा बऱ्याच खो खो ही जी काही खेळ आहेत ते सगळे खेळ गेली 15 वर्षापासून मला असं वाटतं मंगेश वयाच्या 20-25 वर्षापासून 20-22 वर्षापासून हे सगळे कार्यक्रम आयोजित करतात. आणि यावर्षी त्यांनी हे उचललेलं मोठं पाऊल रायगड प्रीमियर लीगचं. आणि त्यांना साथ मिळाली उपाध्यक्ष भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेशजी गायकवाड, जे अध्यक्ष आहेत रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे, त्यांच्याकडनं. त्यानंतर आमचे विशाल जितेकर असतील, प्रशांत कानावकर आहेत, तेजस म्हात्रे, आमचे महेश कडू, या सगळ्यांनी दिलेले त्यांचं ते सहकार्य. त्यामुळे ही चांगली स्पर्धा आपण बघता. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, थोडासा बॅटच्या वरच्या कडेला लागून गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. आणि सुशांतजी मला सांगतायत की आतापर्यंत बंट्या 11 टीमने विकेट गमावल्या 3. धावफलकावरती धावा आहेत त्या 47 धावा. संजय सोळंकी तसं लकी कर्णधार आहे, कारण रायगड प्रीमियर लीग त्यांच्यात नेतृत्वाखाली पहिल्यांदा जिंकली. बेंगलोर सारखी टीम होती ज्यांची गोलंदाजी ची शैली बघितली ना की चेंडू कुठे पडतोय आणि कुठे टर्न होतोय हे समजतही नव्हतं. अशा टीमच्या विरोधात पहिल्यांदा त्यांना पराभूत करण्याचं कामही त्यांच्याच नेतृत्वाखाली वरद विनायक खोपोली या संघानं ते पारितोषिक मला असं 2 वेळा पटकावलं. आणि आता पुन्हा एकदा झुंजतायत या स्पर्धेसाठी, कारण मागच्या वर्षीची जी विजेती टीम आहे त्यांना मागच्या वर्षीच्या उपविजेत्या म्हणजेच या RPLच्या पहिल्या सीझनच्या उपविजेत्या टीमनं पहिल्याच मॅचमध्ये धक्का दिलाय. आणि आता ही जी कसरत सुरू आहे ती आता पुढे जाण्यासाठी वेळ घेऊ नका. संजय सोळंकी, आपल्याला माझं नम्र निवेदन आहे, अंपायर्सनी त्यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलंय, त्यामुळे काहीतरी डिस्कस सुरू आहे, पण जास्त वेळ घेऊ नका अशी आमची विनंती आहे. यानंतर अजून एक मॅच होणार आहे. धावफलकावरती धावा आहे त्या 47. फार चांगलं मैदान, आउटफील्ड फास्ट आहे नाईक सर या मैदानावरचं आपण बघताय. गोलंदाजीसाठी खांद्याचा उपयोग केला जातोय गोलंदाजाकडनं. यावेळेला क्रांतीवीर वासुदेवजी बळवंत फडके एंडकडनं मारा करतोय गोलंदाज राज सावंत मला असं वाटतं गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. टप्प्यावरती फार चांगलं नियंत्रण आहे. अष्टपैलू खेळाडू आहे राज. ढेकू गावचा हा खेळाडू ज्या वेळेला धाकटी पंढरीच्या मैदानावरती ज्या मॅचेस होतात ती प्रीमियर लीग होते. येस, त्या प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूनं 2 वर्षापूर्वी फार चांगली कामगिरी केली होती, अष्टपैलू म्हणून चमक दाखवली होती. आज या ठिकाणी फार चांगला खेळ करतायत आमचे मित्र अंकितजी मालुसरे, हे सुद्धा या क्रिकेटच्या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे स्वागत आहे. अंकित
मालुसरे एक जबरदस्त समालोचक आणि त्यांच्याकडनं या शुभेच्छा स्पर्धेसाठी येत आहेत. तर वेदक सर धावफलकावरती धावा होत आहेत. 48 षटक सुरू आहे. 5वं गोलंदाजी करतोय राज सावंत आणि फलंदाजी करतायत यावेळेला हर्षल ठाकूर जो बिलॉंग करतो हर्षल केगाव आणि त्याच्या जोडीला असलेला फलंदाज संगम राजे तो तळोजा मजकूरचा खेळाडू आहे. असे चुनिंदा खेळाडू रायगडच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामधनं हे चुनिंदा खेळाडू घेतलेत. आपण मगाशी सांगितलं की 27 खेळाडू हे दक्षिण फक्त रोहा तालुक्यातले 27 खेळाडू आहेत ह्या रायगड प्रीमियर लीग मध्ये. नक्कीच याच धर्तीवरती पोलादपूर प्रीमियर लीगचंही आयोजन मंगेशजी करण्यात आलेलं आहे आणि महाड प्रीमियर लीग आता अशा प्रीमियर लीग अशा धर्तीवरती सुरू होतील. IPL इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवरती आपण अशा लीग सुरू केल्या देशामध्ये आणि तसं पाहायला गेलं तर त्यानंतर मग या प्रीमियर लीगला सुरुवात झालेली आहे. 27 खेळाडू जे हिरे रोहा तालुक्यामध्ये दडले होते त्यांना प्रकाशामध्ये आणण्याचं काम या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जात आहे. इथे चांगला फटका काय सफल झालाय फलंदाज जबरदस्त स्ट्रोक यावेळेस सरळ टटावलाय. जो फलंदाज आहे यावेळेला संगम राजे फाईन लेग आणि मिड विकेटच्या मधून मारला षटकार. यो बॅटमन 54 धावा धावफलकावरती येत आहेत. इथे गोलंदाज थोडासा मार खातोय. डिस्कस केलं जाते प्रत्येक षटकाच्या मागे करणं. वेळ घेऊ नका प्लीज. 54 धावा धावफलकावरती येत आहेत. अजून एक मॅच शिल्लक आहे आजच्या दिवसातली. मला असं वाटतं उद्या सुट्टी आहे का? सुट्टी आहे ना IPL ला. उद्या बहीण आणि भाऊ यांच्या नात्यातला एक पवित्र सण आपला हिंदू धर्मातला तो भाऊबीज आणि त्यानिमित्तानं उद्याची RPL ही होणार नाहीये. विश्रांती दिली गेली आहे. आज दिवाळी पाडवा म्हणजे नवीन वर्ष खऱ्या अर्थानं दिवाळी पाडवा आहे. काल लक्ष्मीपूजन झालं आणि तरी सुद्धा प्रेक्षकांची उल्लेखनीय गर्दी. वेदकजी पुन्हा एकदा फटका लगावलाय. आता मात्र प्रॉपर मिड विकेटच्या डोक्यावरनं मारला. जबरदस्त फटका. फलंदाज संगम राजेच्या बॅटमधनं आला हा लागोपाठ दुसरा षटकार 6 धावांसाठी. क्रांतीवीरांची 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. राज सावंत थोडासा धोकादायक ठरतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू यावेळेस मात्र जातोय मिड विकेट आणि वाईडीच्या लॉंगॉनच्या मधून सीमा पार. या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या राज सावंतनं आणि एकूण धावा झाल्या त्या 64. 5 षटकांचा खेळ संपलाय. हे षटक महाग ठरलं. संजय सोळंकीनं टॉस करता वेळेला आपण सांगितलं सर की आमच्यामध्ये गोलंदाजीची कमतरता भासते आणि मुस्तकीम मुकादम जो गोलंदाज होता मुस्तकीम मुकादम ते जे शस्त्र होतं मागच्या वेळेचं ते या वेळेला आम्हाला मिळालं नाही. त्यामुळे गोलंदाजी थार थोडीशी कमी वाटते. राज सावंत थोडा माग ठरलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या 64. शिरसाट स्पोर्ट्स खालापुर की अगर हम प्लेइंग 11 देखें, संजय सोलंकी स्वयं कप्तान, मुनीफ पारकर, दिगंबर मोरे, तुषार शर्मा, भावेश सावंत, केतन मुंडे, उदय कोळंबे, सिद्धेश वासकर, ऋषि घरत, राज सावंत, आकाश पाटिल, मकरंद बाविस्कर, पाणी घेऊन जा मैदानावरती. और गौरव घोसालकर. फिर भी खुश रहेंगे. बंटिया 11 ओवले के ओनर रुपेश जी गायकवाड़ सर और राकेश दादा भी खुश रहेंगे अपने बल्लेबाजी के प्रदर्शन से. जल्दी मैदान पर पानी लेकर जाइए और ज़्यादा देर न करें. 30 मिनट में एक इनिंग समाप्ति होनी चाहिए.
यही हम आपसे अनुरोध करते हैं अभिषेक सर. हा नक्कीच 30 मिनिटामध्ये हे 6 षटकं संपवली गेली पाहिजेत. 5 मिनिटाचा वेळ घेतला पाहिजे एका षटकासाठी. पाणी पाहिजे का? येस येस, जा ना पाणी घेऊन जा. तर 5 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 64. पाणी हे आमचे तुराडेचे आहेत विकी. यावेळेला कुठेही मॅचेस आपण बघतो, विकी ज्यूस अँड सोडा फेमस आहे त्यांचा. दीप आहे त्यांच्या बरोबर आणि स्वतः मालक. नक्कीच पारी की पहली ओवर की थी. ऋषि घरत ने शानदार गेंदबाजी का स्पेल उनका समाप्त हुआ था. 15 रन देकर 1 विकेट उनको मिला. चौथी और पांचवी ओवर जो है जो काफी महंगी साबित हुई. चौथे ओवर में 13 रन आए और पांचवी ओवर में तो कमर तोड़ दी गेंदबाज की. बल्लेबाजी करने वाले संगम ठाकुर ने 19 रन जोड़े. उस ओवर में संगम राजे अपने निजी 22 रनों पर खेल रहे हैं. हा नक्कीच मागच्या षटकामध्ये जी काय हाणामारी सर बघायला मिळाली, आक्रमण केलं अक्षरशः. आता नवीन गोलंदाज ज्या वेळेला येतोय छत्रपती शिवाजी महाराज स्टँड कडनं गोलंदाजीसाठी भावेश सावंत. हा चेंडू शॉर्ट पिच होता. यावेळेस मात्र सरळ तटावले लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. केतन मला असं वाटतंय एक धाव इथे घेतली जाते. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती वाढ होते. गौरव घोसाळकर आहेत एका धावेच्या बरोबरीनं 65 धावांपर्यंत मजल मारली आहे. सर जर 75च्या आतमध्ये रोखलं गेलं तर ही मॅच सोपी असेल शिरसाट खालापूर टीमला. 75च्या वरती जर का धावा गेल्या तर धावा संख्येचा पाठलाग करताना थोडंसं दडपण येतं. मनीष शर्मा सारखा एक आक्रमक खेळाडू टीम मध्ये आहे, त्यामुळे ही मॅच चांगली होईल अशी तमाम प्रेक्षकांना अपेक्षा आहे. काय गोलंदाजी. या वेळेला मात्र नो बॉलचा इशारा आलाय. गौरवनं चेंडू फेकलाय. तोपर्यंत इथे तिसऱ्या पंचांची गरज लागतीये. नो बॉल आहे का? येस. 1+ किती मिळतात हे पाहणं फार गरजेचं आहे. डायरेक्ट हिट केलेला आहे पण तिसरे पंच इथे निर्णय देतील. काल मला असं वाटतं रवींद्र जडेजानं जसा हिट केला बघितलं आपण. रवींद्र जडेजानं पण हिट केला होता, पण तिथे काय हिट केला रवींद्र जडेजानं. एवढा कॉन्फिडन्स होता पण तो पुढच्या लाईनला टच झाला होता खेळाडू. म्हणजे अगोदरच्या लाईनला नाही, पुढच्या लाईनला गेला. रिटर्न क्रीजला तो पोहोचला होता. पण जो कॉन्फिडन्स होता ना रवींद्र जडेजामध्ये अफलातून, असं वाटलं तो स्वतःही हसला. त्याला असं वाटलं की कदाचित खेळाडू आउट नाहीये, पण मी जो काय हिट केलाय जबरदस्त, म्हणजे गोटी नेम ज्याला आपण म्हणतात तसा जडेजानं हिट केला होता. सर रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडू आहेत ते. कारण सकाळी टिकेबाळी सरांनी सांगितलं की भारतीय संघामध्ये असे काही खेळाडू होते किंवा जगामधले असे काही खेळाडू आहेत. जॉन्टी रोड्सचा त्यांनी उल्लेख केला, त्यानंतर युवराज सिंगचा उल्लेख केला, पण एका अशा खेळाडूचा उल्लेख त्यांनी केला नाही किंवा त्यांच्याकडनं तो चुकून राहिला. मोहम्मद कैफ, ज्यांनी भारतीय संघामध्ये 5 वर्ष क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती काढली असा खेळाडू म्हणजे मोहम्मद कैफ, जे युपीचे खासदारही झाले होते आणि काँग्रेस पार्टीचे खासदार होते ते युपीचे. आणि अंडर-19चा वर्ल्ड कप या जोडीनं जिंकून दिला होता युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ या जोडीनं. मोहम्मद कैफ मला असं वाटतं त्या अंडर-19चे कॅप्टन होते. बिल्कुल सही कहा आपने सर. जब नेटवर्स मुकाबला चालू था ओडीआई में इंग्लैंड के खिलाफ, तब भारत के 5 विकेट गंवाने के बाद युवराज सिंह और मोहम्मद कैफ ने क्या शानदार पारी खेली थी. 11 और 12 नंबर की जर्सी वे पहनते थे. नॉट आउट म्हणजे 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 1 धाव एक्स्ट्रा. नो बॉलची 3 धावा या चेंडूवरती मिळाल्या. आता फ्री हिट आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 68 धावा. धावांचा आता ओघ वाढत चाललाय. गोलंदाज भावेश, चिंचवलीचा हा गोलंदाज आहे. भावेश लवजीचा आहे बघा. तर दुगाडेना माहिती आहे, पण आमच्या 12 खेळाडू जे आहेत
त्यांना त्या खेळाडूचं गाव माहीत नाही. भावेश सावंत, भावेश सावंत डावखुरे आताचे फलंदाज. या वेळेला काय गोलंदाजी करतोय भावेश, जबरदस्त अफलातून मारा करतोय. आता मात्र त्यानं संभ्रमात पाडलंय. जो नोबॉल टाकला त्यानंतर स्वतःला सावरलं. धाव फलकावरती धावा 68 आहेत. आतापर्यंत संकेत भावेश यांनी चेंडू फेकलेत. मला सुशांत सर सांगतायत की 4 पैकी चेंडू टाकले, त्यातला एक नोबॉल असल्यामुळे 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि धावा खर्च केल्यात त्यांनी. त्या आतापर्यंत 4 धावा. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे. गोलंदाज भावेशचा हा चेंडू बॅटची कडा घेऊन आणि इथे मात्र फलंदाज पात होतोय. हादरा मिळतोय या वेळेला संगम राजेच्या रूपामध्ये बंट्या 11 टीमला. धावफलकावरती धावा आहेत त्या 68 धावा आतापर्यंत आल्यात. संजयजी गायकवाड, राकेश आणि रुपेश गायकवाड यांनी उतरवलेली ही बंट्या 11 टीम. आता बंटी पेंढारे येतोय या ठिकाणी नंबर 6 वरती. बंटी पेंढारेकडे सुद्धा फार चांगला अनुभव आहे. या टीमचे कोच आहेत आमचे मित्र अरुण कडव, एक बेस्ट अपडेटर, आणि राकेश भाई यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. कारण अरुण कडव ओळा टीम जिथे असेल तिथे अरुण कडव तुम्हाला बघायला मिळतीलच. बंटी स्ट्रायकर एंडला उभे आहेत. इथे चांगला चेंडू होता, यावेळेस मात्र चालतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. बंटी स्ट्रायकर एंडला येत आहेत. पण बघितलं पूर्वी, मला आजही आठवतंय, आता बंटी पेंढारे नंबर 3 ला यायचे. सलामीला असायचा संजय सोळंकी आणि मॉन्टी. मला असं वाटतं बरेच वेळेला मॉन्टीनं स्ट्राईक घेतली आपल्या बाजूनं आणि नॉन स्ट्राईक एंडला संजय सोळंकी. गोलंदाज कोण आहे त्याच्यावरती स्ट्राईक त्यांची ठरलेली असायची. आणि आता वन डाऊनच्या पोझिशनला हे बंटी असायचे. पण आज बंट्या 11 टीम कडनं खेळतायत. इथे मात्र चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली आणि फलंदाज बंटी पेंढारे. या वेळेला दिगंबर मोरेनं पकडला झेल. बंटी पेंढारे बाद. आहे हो ही नगरी, अहो आहे हो ही नगरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची बंधारी. इथे पहिलं सत्र थांबा संपलेलं आहे. काय जबरदस्त कमबॅक सर केलाय या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती 1 धाव दिली, त्यानंतर 3 धावा खर्च केल्या नोबॉलच्या रूपामध्ये आणि त्यानंतर फक्त 1च धाव दिली. 2 विकेट मिळवल्या गोलंदाज भावेश सावंतनं. मी म्हणालो होतो की 75 धावांच्या वरती जर का पल्ला गेला तर कदाचित शिरसाट खालापूर संघाला त्या डेंजर ठरू शकतात. पण भावेशनं कदाचित ते ऐकलं असावं. आता ही मॅच चांगली होईल, जिंकण्यासाठी गरज आहे ती 70 धावांची. म्हणजे 6 षटकामध्ये 70 धावा म्हणजे जवळजवळ 13 ते पावणे 14 धावांचा ॲव्हरेज या ठिकाणी ठेवावा लागेल या मॅचमध्ये. शिरसाट खालापूर टीमसाठी दीप सोनावणे आमचे विकी सोडा अँड ज्यूसचे पार्टनर आहेत. तर 69 धावा झाल्यात. 70 धावांचं या ठिकाणी आव्हान पेलवायचं आहे. फार चांगली स्पर्धा या ठिकाणी बघायला मिळते. रायगड प्रीमियर लीग, मंगेशजी वाकडीकर आणि त्यांचे सगळे सहकारी संतोष चौधरी आणि मंगेश वाकडीकर यांनी घेतलेली खरी मेहनत. ऑक्शन पासून म्हणजे इंटरव्ह्यू पासून ऑक्शन पासून म्हणजे आतापर्यंत, आणि त्यांना साथ लाभली ती अचानक मित्रमंडळाची. शिरडोनचे जे आता अचानक मित्रमंडळ आहे आणि त्यांचे इतर सहकारी, मग राकेश गायकवाड असतील, तुमचे प्रशांत खानावकर असतील, इकडे विशाल जितेकर आहेत, त्यानंतर महेश कडू आहेत, तेजस म्हात्रे आहेत. या सगळ्यांनी त्यांना दिलेलं योगदान. चला चेंडू पुरवा. या सगळ्यांनी दिलेलं त्यांना योगदान आणि ही यशस्वी
होत चाललेली रायगड प्रीमियर लीग हे सत्र दुसरं आहे. पहिल्या वर्षी आम्ही बघितलं, पहिल्या वर्षी फार चांगलं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि पहिल्या वर्षी सुद्धा प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. यावर्षी या शिरडोनच्या पावनभूमीवरती आयोजित केलेली ही स्पर्धा, मागच्या वेळेला अनिलजी पाटील अध्यक्ष होते या रायगड प्रीमियर लीगचे आणि कार्याध्यक्ष होते मंगेशजी वाकडीकर. त्यानंतर राजू तांडेल असेल, आमचे दत्ता गायकर असेल, यांनी सुद्धा फार चांगलं योगदान दिलेलं आहे. त्यांनाही आम्ही आग्रहाचं निमंत्रण या ठिकाणी दिलेलं आहे. तर काही कारणास्तव ते बिझी असतील, पण नक्कीच ते या ठिकाणी येतील अशी आम्हाला आशा आहे. कारण त्यांच्या माध्यमातून सुद्धा फार चांगलं आयोजन आणि नियोजन हे कसळकंच्या मैदानाचे मागच्या वर्षी झालेलं होतं आणि त्याच धर्तीवरती यावर्षी अध्यक्षपदाची धुरा मंगेशजी यांनी घेतल्यानंतर फार चांगलं आयोजन त्यांच्या वतीनं. आम्ही काही सांगण्याची गरज नाही, कारण MCAचे अध्यक्ष असलेल्या व्यक्तीनं, एका मान्यवरानं जर त्याची कबुली दिली असेल तर आम्ही सांगणारे कोण. कारण MCA मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्याचा ज्यांच्याकडे शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री या पदाचा राज्याचा कारभार होता, राज्य कारभार, त्या मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की काबिले तारीफ, म्हणजे फार चांगलं आयोजन आहे. अशा पद्धतीचं आयोजन राकेशजी केलेलं आहे. पण आता राकेशजी यांच्या मनामध्ये आता मनस्थिती अशी आहे की कोण या मॅच मध्ये बाजी मारणार. या मैदानासाठी लागणारी माती आमचे सुनील ट्रान्सपोर्टचे मालक संजयजी गायकवाड आणि रुपेजी गायकवाड जे प्रिन्स ट्रान्सपोर्टचे मालक आहेत, त्यांच्याकडनं ही माती आम्हाला, म्हणजे जी मिट्टी ज्याला आपण म्हणतो ना, या मातीचं फार महत्व आहे. ही सगळी जबाबदारी रुपेशजी आणि सुनीलजी आणि ही पाटा विकेट यासाठी लागलेलं योगदान वैती साहेबांनी मला असं वाटतं बनवलेली ही विकेट आहे. तर वळूया मॅचच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्या इनिंगकडे. सूरज पाटील वळवली यांच्याकडनं हे सुंदर असं मंडपचं डेकोरेशन आम्ही बघतोय आणि मला असं वाटतं पहिल्यांदाच मी असं बघितलं असेल की पहिल्याच दिवशी उद्घाटनाला तीन तीन आमदार या व्यासपीठावरती आम्ही बघितले. पहिल्याच दिवशी उद्घाटनाच्या वेळेला एक राज्यमंत्री राहिलेले ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब, ज्यांना खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस यांच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा एक आक्रमक चेहरा आणि त्याहीपेक्षा अभ्यासू चेहरा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, या संपूर्ण जबाबदारी भारतीय जनता पार्टीची, असे नेतृत्व या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला उद्घाटनाप्रसंगी आले होते. आणि मला ती शैली आवडली आमदार साहेबांची, प्रशांतदादा ठाकूर यांची. त्यांनी शर्टची इन काढली आणि गोलंदाजी करण्याचा आनंद घेतला. मग एवढं चांगलं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं. आपण वळतोय दुसऱ्या सत्राकडे. या चर्चा तर होतच राहतील, मायक्रोफोनवरती येतील एक जबरदस्त समालोचक हिंदीचे, नाईक सर. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार सन्माननीय राजूदादा पाटील या स्पर्धेच्या निमित्ताने येणार आहेत आणि शिवसेनेचे आमदार आणि बेस्टचे माजी अध्यक्ष, त्याचबरोबर सुप्रीमो ट्रॉफीचे जे आयोजक आहेत संजयजी पोतणीस साहेब, हे या ठिकाणी येणार आहेत. अशा प्रकारची माहिती आम्हाला आयोजक मंगेश वाकडीकर यांनी दिलेली आहे. आणि स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी चे आयोजक विनोदजी पाटील, ठाणे ग्रामीण क्रिकेटचे जे अध्यक्ष आहेत, ते सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने येणार आहेत. दिवाळीचे दिवस असल्यामुळे कदाचित पाहुण्यांनाही त्या ठिकाणी वेळ मिळत नाहीये, परंतु जशी दिवाळी संपेल शनिवार नंतर पाहुण्यांची मांदियाळी या व्यासपीठावरती आपल्याला बघायला मिळेल. ओ टू नाईक सर. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. इसी इरादों के साथ उतरी है टीम शिरसाट स्पोर्ट्स खालापुर, जिन्होंने टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया और बंटिया 11 ओले को निर्धारित 6 ओवर्स में 69 रनों पर सिमटा और 70 रनों का पीछा करने के लिए दो धुरंधर बल्लेबाज अब मैदान पर उतरते हुए. दर्शक भी उत्साहित है क्योंकि ये मुकाबला 5वां है. पंच महाभूतों से हमारा शरीर बनता है और ये 5वां मुकाबला अंत तक जाएगा. अंत तक लड़ने की यहाँ पर कोशिश करनी होगी. याचना नहीं अब रण होगा, जंग बड़ा भीषण होगा
और भीषण जंग के यहाँ पर हम साक्षीदार हैं। मुझे यहाँ पर बोलने का मौका दिया, इसलिए आदरणीय मंगेश दादा वाकड़ेकर साहब, मेरा नाम यहाँ पर देने के लिए टीके माली सर, सुशांत वेदक सर, प्रवीण दुगाड़े सर, इन सभी का मैं विशेष तहे दिल से अभिवादन करता हूँ। और मैं पुरजोर कोशिश करूंगा कि अच्छी हिंदी कमेंट्री आप सभी के सामने प्रस्तुत हो। पारी की पहली ओवर लेकर नीजी पहली और टीम की ओर से पहली ओवर लेकर एक ऑलराउंडर गेंदबाज विजय बालाजी। अरुण कड़व, हर्षद कड़व, ढेकू, ये बहुत ही बढ़िया वे मैच का आनंद ले रहे हैं, उनका भी विशेष स्वागत है 24 लाइव इवेंट्स के। पहली गेंद सिद्धेश वास्कर, आड़ा बल्ला, करेगा हल्ला, जनता कहेगी माशाअल्लाह सुभान अल्लाह। ये लगा पहला आरपीएल चौका। बंट्या 11 टीम मध्ये ओवळे संघाचे 3 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. अरुण कडव सांगतायत आणि हर्षद कडव हे जे ढेकूचे सपोर्टर्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. मॅच सर फार चांगली होईल, कारण तुषार शर्माकडे तेवढी ताकद आहे. त्याचबरोबर हा जो फलंदाज आहे सिद्धेश, त्याने मागच्या मॅचमध्ये फार आक्रमक खेळी केली आणि काही दिवसापूर्वी भोपाळ प्रीमियर लीग मध्ये सुद्धा फार चांगली खेळी करणारा हा सिद्धेश मैदानावरती आहे सर. बहुत ही बढ़िया लॉफ्टेड ऑन ड्राइव हमने देखा पहली ही गेंद पर। इस बार फुल लेन की गेंद, बल्ले को टोज को चाटती हुई गेंद, बिल्कुल सटीक यॉर्कर, सिंगल मिला। और यही तो बल्लेबाज चाहते कि अच्छा स्ट्रोक आने के बाद सिंगल में उसे अपने स्ट्राइक के दूसरे खिलाड़ी को खेलने का मौका दे। जहां जगह मिले वहां पर दर्शक है, जहां पर मस्तक झुके वही मंदिर है, जहां पर नदी समाप्त वही समुंदर है। हर जीत जो जीते वही तो सिकंदर है। आज के दिन के सिकंदर कौन बनेंगे ये हमें थोड़ी देर में पता चलेगा। 5 रन स्कोर बोर्ड पर और चीकू यानी कि भारत के विराट कोहली, इनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं आदरणीय मंगेश दादा वाकड़ेकर इनकी ओर से। अगर वे चाहते तो उनको भी यहाँ पर बुलाते, लेकिन आईसीसी का T20 चल रहा है, इसलिए मंगेश भाई ने विराट कोहली को नहीं न्योता दिया। 5 रन स्कोर बोर्ड पर। अब बाएं हाथ के एक आक्रामक बल्लेबाज तुषार शर्मा, मन्नी के नाम से मशहूर और लेफ्टी बैट्समैन आक्रामक रहते हैं। युवराज सिंह हो, क्रिस गेल हो, शिखर धवन हो, या चाहे वो भारत के नए युवा यशरक्षक ऋषभ पंत हो। वाइड का इशारा आता हुआ, अंपायर भी यही कह रहे हैं कि मुझे पंख होते तो मैं उड़ जाता, लेकिन उनको उड़ने के लिए काफ़ी मशक्कत करनी पड़ेगी। मैं और प्रवीण सर तो हवा की झोंके से भी उड़ सकते हैं। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 6 रन बगैर किसी विकेट के। मन्नी स्ट्राइकर एंड पर, गेंदबाजी मार पर विजय बालाजी, दाहिने हाथ से ओवर द विकेट। ये बढ़िया शॉट, सीधी गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से, ये लगा आरपीएल सिक्सर, कनेक्टिंग इंडिया। लीजिए 12 रन बने हैं। युवराज सिंह, इनका जन्मदिन सेक्टर 12 में चंडीगढ़ में रहते थे और 12 रन स्कोर बोर्ड पर। मन्नी भी युवराज सिंह की तरह आक्रामक तेवर अपनाते हुए आउटसाइड ऑफ स्टंप गेंद को रखा। इस ओवर का दूसरा वाइड, कहीं ना कहीं मनोवैज्ञानिक दबाव यहां पर गेंदबाज विजय बालाजी के मन में मंडराता हुआ, क्योंकि कभी भी तेज गेंदबाज ऐसा करता है कि उसके ऊपर जब बड़ा शॉट लगता है कुछ विविधता लाने की कोशिश करते, कुछ तेज गेंदें करने की कोशिश करते, लेकिन विजय बालाजी ने इसमें वाइड की और स्कोर अब 1 से आगे बढ़ता हुआ 13 रन। 2 ही खिलाड़ी दायरे के बाहर है। पावर प्ले का पहला ओवर चल रहा है। वाइडिश लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी तैनात है और एक खिलाड़ी डीप मिड विकेट। मन्नी के लिए अगली गेंद, ये मन्नी नहा मानने वाले, कितने रन, ये तो बढ़िया छक्का। इस ओवर का एक और शानदार करारा प्रहार मन्नी ने भेजा, गेंद को सीमा पार, 6 रन। आज तू शांति ठेव, पण मी प्रदर्शन से स्कोर अब 6 के साथ छलांग लगाता हुआ 19 रन। वीरेंद्र सहवाग इनका लकी नंबर 119, 219 और 319। मुल्तान के सुल्तान
278 गेंदों पे 319 बनाए थे। 70 की चुनौती है शिरसाट स्पोर्ट्स खालापुर को। क्या वो चुनौती पूरी करेंगे या बंटिया 11 ओले के गेंदबाज ब्रेक थ्रू दिलाएंगे? अगली गेंद विजय बालाजी के सामने मन्नी, 2 शानदार छक्के। धीमी गति की गेंद इनसाइड एज लगी थी लेकिन वापस भेजा नॉन स्ट्राइक एंड के खिलाड़ी सिद्धेश वास्कर ने। और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे रायगढ़ प्रीमियर लीग 2021 और 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर लगे हैं बगैर किसी नुकसान 19 रन। शानदार शुरुआत, जानदार शुरुआत पावर प्ले के ओवर में। स्वप्नहितांनी साकार केलं रायगड प्रीमियमचं भव्य आयोजन। स्वप्नहितांनी साकार केलं रायगड प्रीमियमचं भव्य आयोजन। भव्य आयोजन असं नियोजन केलंय अचानक मित्र मंडळाने। भव्य आयोजन असं नियोजन केलंय अचानक मित्र मंडळाने। सर पहिल्या षटकामध्ये आक्रमण पाहायला मिळालं. षटकार आणि चौकार, 2 षटकार या ठिकाणी मारलेत ते फलंदाज डावखुरे हाताचे फलंदाज तुषार अर्थात मनी शर्मानं. आणि जेवढा काळ मनी शर्मा विकेटवरती राहील तेवढं बंट्या 11 संघासाठी घातक असेल. पण इथे आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ते 19 जिंकण्याकरता गरज आहे ती 70 धावांची. म्हणजे 19 जर कमी झाल्या तर 51 धावा अजूनही गरजेच्या असतील त्या 5 षटकामध्ये. एक क्रिकेटचा चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. रायगड प्रीमियर लीग आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हरणार त्याला मला असं वाटतं स्पर्धेतनं बाहेर निघावं लागेल. त्यामुळे करो या मरो ही परिस्थिती या मॅच मध्ये आहे. जो चांगला परफॉर्मन्स करणार तो या टुर्नामेंटमध्ये टिकून राहील आणि जो खराब कामगिरी करणार त्यांना या स्पर्धेतनं बाहेर निघावं लागेल. आड़े बल्ले से एग्रीकल्चर शॉट, डीप मिड विकेट पर फील्डर तैनात थे। 1 से ज्यादा कुछ नहीं और 1 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रनों पर। पहले ओवर में 19 रन आने के बाद मनोवैज्ञानिक मनोबल बढ़ता हुआ दोनों ही बल्लेबाजों का सिंगल डबल्स भी ले रहे हैं और बड़े शॉट्स भी लगा रहे हैं। खराब गेंदों का भली भांति फायदा उठा रहे हैं और कहीं ना कहीं बंटिया 11 ओले टीम को अब ब्रेक थ्रू की जरूरत है। पावर प्ले का दूसरा ओवर चल रहा है, 3 खिलाड़ी दायरे के बाहर है। गेंदबाजों को साथ देनी होगी क्षेत्ररक्षकों की और क्षेत्ररक्षक जो फील्डर है उनको जी जान लगाना होगा। कोई भी जो 100% एफर्ट उनको देना होगा, जो कि हाफ चांसेस है उसको भी कन्वर्ट करना होगा। फील्डिंग में परिवर्तन करते हुए डीप के खिलाड़ी को और वाइडिश किया है और मन्नी शर्मा के लिए जो कि कवर्स के फील्डर थे, कवर पॉइंट पर फील्डर थे, उसे शॉर्ट कवर पर लगाया गया है। एक मिड ऑफ, एक शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट गली पर खिलाड़ी, एक लेग स्लिप, एक शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी तैनात। ऐसे खिलाड़ी दायरे के अंदर, 3 खिलाड़ी दायरे के बाहर हमें नजर आ रहे हैं। इस बार बिल्कुल बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी लगाया है। एक डीप मिड विकेट, ऐसी फील्डिंग यहां पर गेंदबाजी मार्ग पर पारी की दूसरी ओर लेकर रोहन मुंगाजी दाहिने हाथ से राउंड विकेट। अच्छी गेंद, लेंथ गेंद थी, जल्दी घूम चुके थे जो कि उनका टोज है जिनके फुट का, उसे घूमकर नटराज स्टाइल खेलना चाहते थे, नटराज स्टाइल। और कपिल देव निकंज ये बहुत ही बढ़िया खेलते थे नटराज स्टाइल और उनके ही बदौलत भारत 1983 का विश्व कप जीता। कई खिलाड़ी ऐसे हैं जो आपके ट्रेडमार्क शॉट हमें नजर आते हैं। सचिन तेंदुलकर स्ट्रेट ड्राइव, गुंडापा विश्वनाथ स्क्वायर कट, राहुल द्रविड़ कवर ड्राइव, पुल हुक के शॉट, रोहित शर्मा, शिखर धवन अपिश अपरकट। ओहो, यहां पर स्विच हिट का प्रयास। अंपायर पर लाउड अपील। दोनों अंपायर जरूर डिस्कस करेंगे और अंपायर काफी मेहनत है करते हैं। मनीष शर्मा यहां पर स्विच हिट के प्रयास में एक सफलता यहां पर मिलती हुई। जिस ब्रेक थ्रू की जरूरत थी बंटिया 11 ओली टीम को, वो दिलाने में कामयाबी पाई है। गेंदबाजी करने वाले रोहन मुंगाजी खुश होते हुए बंटिया 11 के दोनों ही ओनर्स। सर, आपण मागच्या मॅच मध्ये बघितलं की रिव्हर्स स्वीप खेळतानाच विकेट गमावली मनीष शर्माने आणि या वेळेला तीच चूक त्यांना महाग ठरली आणि झेलबाज झालेत. हा मोठा हादरा धक्का दिलाय मी म्हणेन बंटिया 11 टीमनं. रिवर्स स्वीप काफी बढ़िया खेलते थे। एंटी फ्लावर, ग्रैंड फ्लावर, जो फ्लावर बंधु जिम्बाब्वे के थे, पहला रिवर्स स्वीप अटेम्प्ट किया डेविड हॉटन ने, जो कि जिम्बाब्वे के प्लेयर थे। कहीं ना कहीं आजकल स्विच हिट करते हैं, चाहे वो डेविड वार्नर है, केविन पीटरसन हो, कई ऐसे खिलाड़ी जो बढ़िया स्विच हिट लगाते हैं और आजकल इयान मॉर्गन भी बहुत ही बढ़िया स्विच हिट खेलते हैं। लेकिन स्विच हिट खेलने के प्रयास में पहला विकेट मन्नी के रूप में जाता हुआ मन्नी ने 2 शानदार चौके के साथ 12 रनों की बेशकीमती और कैमियो पारी खेली। और अब इनएट नंबर 3 स्वयं कप्तान आए हैं सीनातान इकू। संजय सोळंकी आता नंबर 3च्या पोझिशनवरती आलाय. तसं बघायला गेलं
तर प्रवीण मला सांगतायत की मागच्या मॅचमध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरले नव्हते मागच्या मॅचमध्ये संजय सोळंकी, पण आत्ता जबाबदारीने त्यांना खेळ करावा लागेल, जबाबदारी बरोबर आक्रमणही करावं लागेल, कारण 70 धावांचा पाठलाग करताना महत्त्वाची आपण एक विकेट गमावली आहे, 20 धावा झाल्यात, अजूनही 50 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी, अर्थातच शिरसाट खालापूर टीमसाठी. कहीं ना कहीं अच्छी पारी को बिल्डअप करना होगा. कप्तान चले है सीनातान, राइट आर्म ओवर द विकेट. रोहन मुंगा जी की अगली गेंद सामने, पहली गेंद खेलते हुए इकू, अच्छी गेंद ड्राइव किया था, बल्ले के फेस को खोला, स्वीपर कवर बाउंड्री की दिशा में, शानदार सरपट गेंद सीधी, 4 रन, रोकना नामुमकिन, शानदार चौका यहां पर इकू के बल्ले से निकलता हुआ ये आरपीएल चौका. सोळंकी यांना आणि तसं बघायला गेलं तर अशाच फटक्यांची गरज होती. जमीनलगतचे फटके, पहिला चेंडू सीमात पलीकडे धाडलाय आणि आपल्या धावसंख्येचं खातं त्यांनी या ठिकाणी खुलं केलंय. 24 धावा येत आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती 46 धावांची. बहुत ही बढ़िया शुरुआत की है. राहुल द्रविड़ हमेशा कहते थे कि अगर आपको लंबी पारी खेलनी है तो आपको ग्राउंड शॉट्स लगाने होंगे. अच्छा स्लाइस किया और बल्ले का फेस है जो पूरी तरह से खोलते हुए, लेकिन गेंद कहे अरुण जी, उमेश जी की गेंद इतनी भी बुरी नहीं थी, लेकिन अच्छी नसीहत. 24 पर स्कोर आता हुआ. सचिन तेंदुलकर इनका जन्मदिन, शादी भी 24 तारीख को ही उनकी हुई और उन्होंने पहला दोहरा शतक भी 24 तारीख को ही जड़ा. सिंगल आता हुआ डीप में, यहाँ पर स्क्वायर लेग पर फील्डर तैनात थे. एक के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25-25, एक विकेट के नुकसान पर. अच्छी साझेदारी पहले विकेट के लिए हमने देखी. कुल मिलाकर 20 रनों की साझेदारी पहले विकेट के लिए बनी थी. सिद्धेश वास्कर और तुषार के बीच इन एट नंबर 3 संजय सोलंकी खेल रहे अपनी निजी 5 के योगदान पर और सिद्धेश वास्कर खेल रहे हैं एक चौके की मदद से 6 रनों पर. अगली गेंद तैयार, रोहन मुंगा जी दाहिने हाथ से ओवर द विकेट. छत्रपति शिवाजी महाराज इनकी तरफ से दौड़ते हुए अंपायर की बाई बगल से फुल लेंथ की गेंद. अच्छा ड्राइव किया था लेकिन बढ़िया फील्डिंग, कोई रन लेने का मौका नहीं. हर मौके को समाप्त करते हुए इस दूसरे ओवर की खेल यहां पर समाप्त होता हुआ इस ओवर में रन दिए हैं कुल मिलाकर 6 मात्र, और उसी की वजह से अच्छी वापसी की है गेंदबाजी करने वाले बंटिया 11 ओवल टीम ने. और 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 1 विकेट के नुकसान पर 25 रन. देशासाठी क्योंकि मेहनत जिस तरह से आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के इन्होंने की थी, उसी तरह से आज के इस कलयुग में उतनी ही बड़ी मेहनत कर रहे मंगेश दादा वाकड़ीकर और उनके इस पूरे लीग के लिए पंकज देसाई, शिवा दलवी, अजीत देसाई और राकेश सावंत इन्होंने शुभकामनाएं भेजी है. लेकिन 25 रन बने हैं. निर्धारित अब 24 गेंदों पर 45 रनों की जरूरत है. किस तरह से रणनीतियां अपनाएंगे गेंदबाजी करने वाले बंटिया 11 के कप्तान सूरज पाटिल, उनके ऊपर निगाहें रहेंगी क्योंकि अब पावर प्ले के दोनों ही ओवर समाप्त हुए हैं. 5 खिलाड़ी अब दायरे के बाहर हमें नजर आते हुए. एक डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, वाइडिश लॉन्ग ऑन, एक थोड़ा सा वाइडिश लॉन्ग ऑफ रखा है और एक खिलाड़ी मिथुन दापोलकर मला वाटते गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत आणि अरुण कडव हे जे बंटा 11 टीमचे कोच आहेत अपडेटिंग सुद्धा मॅचमध्ये करत आहेत. पण त्यांनी मला सांगितलं की या बंटा 11 मध्ये 3 खेळाडू ओळे गावचे आहेत. आता मिथुन झाला, याच्या अगोदर रोहननं फार चांगली कामगिरी केली आणि सागर गायकवाड असे 3 खेळाडू या बंटा 11 टीम मध्ये आहेत. पण आतापर्यंत दोघांनी तर चमकदार कामगिरी केली आहे. बघूया गोलंदाज मिथुन. बढ़िया फील्डिंग, दायरे के अंदर स्विच हिट जरूर किया था. उतना ही बढ़िया स्ट्रोक, उतनी ही बढ़िया गेंदबाजी और उतनी ही बढ़िया फील्डिंग. तालियां बजने चाहिए इस फील्डिंग के लिए.
क्योंकि हर एक फॉर्मेट में रायगढ़ प्रीमियर लीग उच्चतम है। अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी और उतना ही दर्जेदार क्षेत्र रक्षण हमें नजर आता हुआ। जॉन्टी रोड्स, सत्यम, बढ़िया फील्डिंग वहां पर। फुंडे गांव के सत्यम, फुंडे के सभी जो व्यूवर्स हैं 24 लाइव इवेंट से देख रहे हैं, वे इनकी फील्डिंग से खुश रहेंगे। मिथुन, अगली गेंद बाएं हाथ से ओवर द विकेट, फुल टॉस, बढ़िया शॉट, सिर्फ टाइमिंग किया था, कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं है। एक टिप्पा गेंद मैदान के बाहर जाती हुई छूमंतर, शानदार चौका। आदरणीय रुपेश जी गायकवाड़, राकेश जी गायकवाड़, इन्होंने पुरजोर कोशिश की है और संजय सोलंकी को जिन्होंने स्पॉन्सरशिप दी है, ऐसे आदरणीय अंबादास जी शिरसाट साहब, उन्होंने भी अच्छा प्रयास किया है। 4 रन, थोड़ी सी रुकावट होती हुई 4 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन और भी 40 रनों की जरूरत इन निर्धारित ओवर्स में, लेकिन अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। बल्लेबाजी करने वाले सिद्धेश वास्कर, 2 चौके उसमें शामिल है, 10 के निजी योगदान पर खेल रहे हैं। अगली गेंद मिथुन की, सामने सिद्धेश, इस बार ओवर पिच गेंद, ड्राइव किया था ऑफ साइड पर, जहां पर गेंद है वहां पर मार रहे हैं और ये अच्छे संकेत है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि कहीं ना कहीं अच्छी रणनीति के साथ बल्लेबाजी हो रही है। सिंगल डबल्स भी लिया जा रहा है, अच्छे स्ट्रोक भी लिए जा रहे हैं और इसी के साथ स्कोर अब 1 से आगे बढ़ता हुआ 31 रन। मंगेश दादा वाकड़ीकर इनके लिए, संकेत शेठ देशमुख रोहा से उन्होंने शुभकामनाएं भेजी है। तुषार शेठ महाबड़े, कोलाड क्रिकेट के अध्यक्ष तुषार जी शिंदे और रोहा क्रिकेट के अध्यक्ष संकेत शेठ देशमुख। संजय सोलंकी सामने, ओहो, उखाड़ दिया डंडा, लहरा दिया अपना झंडा, फर्नीचर बिगड़ा और कप्तान को किया पैवेलियन की राह पर चलता। बत्तीस पर गिरा, 31 पर गिरा। संजय सोलंकी ने एक शानदार चौके के साथ अच्छा आगाज तो जरूर किया था, लेकिन एक लंबी इनिंग वे नहीं खेल पाए, निराश रहेंगे। और ऐसा कहा जाता है कि मिलते ही नजरे दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता, लेकिन अच्छी शुरुआत जरूर की थी, लेकिन लंबी पारी नहीं खेल पाए। 6 रनों पर आउट हुए संजय सोलंकी और अब इनाट नंबर 4 दिगंबर मोरे जाते हुए मैदान पर। एक सफलता मिथुन दापोलकर को मिलती हुई, तीसरे गेंदबाज है, उन्होंने 4 गेंदें फेंकी है, बहुत ही बढ़िया अब तक नियंत्रित गेंदबाजी की। एक गेंद उनकी अगर देखे जो यॉर्कर का उन्होंने प्रयास किया था उस पर चौका लगा है, उसके बाद अच्छी वापसी की है। स्वयं विकेट कीपर यहाँ पर हमें नजर आते हुए बंटी पेंडारी, फील्डिंग में परिवर्तन करते हुए 4 खिलाड़ी दायरे के अंदर हमें नजर आ रहे हैं, 5 खिलाड़ी दायरे के बाहर। बिल्कुल वी में 2 खिलाड़ी लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन पर, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक डीप मिड विकेट और एक डीप स्क्वायर लेग। 5 खिलाड़ी दायरे के बाहर, स्ट्राइकर एंड पर नए बल्लेबाज दिगंबर मोरे। अच्छी गेंद पहले ही आते हुए वी में खेला, हालांकि बाउंड्री को क्लियर नहीं किया, लेकिन अच्छा स्ट्रोक जरूर कहेंगे इस शॉट को और 1 रन यहां पर मिलता हुआ, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32 पर। 25 जून 1932 भारत ने अपना पहला टेस्ट मुकाबला खेला, हालांकि वो मुकाबला भारत इंग्लैंड के सामने जरूर हारी, लेकिन आज इंग्लैंड को पराजित करने का दमखम हम रखते हैं। 32 रन स्कोर बोर्ड पर, 32 ऑन बोर्ड, 70 का पीछा कर रही है टीम। यहाँ पर शिरसाट स्पोर्ट्स खालापुर अहमदनगर से आए हुए आदरणीय अंबादाजी शिरसाट, जिन्होंने बहुत सारे इनाम लगाए हैं और मैं उनसे विनती करूंगा कि हमारे प्रवीण सर को महाराष्ट्र टेनिस लीग में 2-3 दिन वहां पर जरूर बुलाए, हमें रायगढ़ का आवाज वहां पर गूंजना चाहिए। आड़ा बल्ला करेगा हल्ला, शानदार छक्का यहाँ पर डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, तमंचा जड़ते हुए बाजू को खोला और ये शानदार 6 रन का गोला। और ये बिल्कुल देखिए झलक 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 की जो झलक है हमें नजर आती हुई, प्रवीण सर ने भी उनका ये
उनकी तारीफ की। पहले ओवर्स में आए 19 रन, दूसरे ओवर में मात्र 6 रन आए। अच्छी वापसी की गेंदबाजी करने वाले रोहन मुंगाजी ने, लेकिन उसके बाद मिथुन दापोलकर के 2 खराब गेंदों पर करारे प्रहार किए और 13 रन जुटाए। कुल मिलाकर 3 ओवर का खेल समाप्त, 38 रन स्कोर बोर्ड पर बने हैं। आउट होने वाले 2 बल्लेबाज अगर हम देखें तो मन्नी शर्मा ने 12 रन बनाए, संजय सोलंकी ने 6 रन बनाए और 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर के खेल के समाप्ति के बाद 38 रन बनाए हैं बल्लेबाजी करने वाले शिरसाट स्पोर्ट्स खालापुर ने। मैं यहाँ पर रुकता हूँ रायगढ़ प्रीमियर लीग के लिए। मुझे न्योता दिया प्रवीण सर आपने और मंगेश दादा वाकड़ीकर ने, तो मैं आप सभी का शुक्रगुजार हूँ। यहाँ पर मेरा स्पेल समाप्त होता है। इस आरपीएल के लिए मैं आपसे विदा लेता हूँ। धन्यवाद। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड 33 11 च्या सरासरीनं धावा झाल्यात त्या आतापर्यंत 32 धावांची गरज आहे. माफ करा, 18 चेंडू आणि 32 धावा. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 18 चेंडू 32 धावांची गरज. आता प्रवीणजी, या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने चुरस निर्माण झाली आहे. सिद्धेश वास्कर, मनी शर्मा बाद झाल्यानंतर जो सलामीला आलाय फलंदाज सिद्धेश, जो आक्रमण करतोय. आतापर्यंत 2 चौकार मारलेत, 1 षटकार मारलाय. सिद्धेश वास्कर यांनी वैयक्तिक धावसंख्या होती ती त्यांची 17 आणि त्यांच्या जोडीला खेळतायत ते यावेळेला दिगंबर मोरे, जे बिलॉंग करतात शेकिन चिंचवली या टीम कडून. अनुपजी पाटील यांनी या ठिकाणी सांगितलंय की आता याच्या पुढे मुरबी टीमसाठी ते कायमस्वरूपी पॅकर्स राहतील अशी या प्रकारची घोषणा त्यांच्याकडनं केली गेली आहे. ऑल टाइम फ्रँचाइज. इथे काय फटका मारलाय, जबरदस्त फटका दिगंबर मोरेच्या बॅट मधनं आला, हा मोठा षटकार. यो बॅटमन उत्तुंग षटकार खरोखर प्रवीणजी बघायला मिळाला. 6 धावांच्या बरोबरीनं जिथे 32 धावांचं आव्हान पेलवायचं होतं, आता 17 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. मॅच मध्ये आता रंगत निर्माण झाली. पहिल्या चेंडूवरती रोहन मुंगाजी यांच्या षटकार बघायला मिळाला. षटकाराच्या बरोबरीनं आता दिगंबर खेळतोय 7 वरती आणि धावसंख्या झाली आहे 70चा. वाह, चेंडू आता कट केला. यावेळेस टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघाला. दिगंबर मोरे चेंडूकडे बघत राहिले. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या आमचे उमेशजी भोईर मला सांगतायत की 44 धावा, 26 धावांची अजूनही गरज आहे. 26 धावांची अजूनही गरज आहे. सव्वीस धावांची गरज. दिगंबर मोरे फार चांगलं क्रिकेट. रिव्हर्स स्वीप. दुसरा फलंदाज या वेळेला ही चुकी करतोय. मनी शर्मा रिव्हर्स स्वीपच्या रूपात बाद झाला. त्यानंतर दिगंबरनं ही ती चूक केली. हा दुसरा झटका मिळेल, कारण चांगल्या फॉर्म मध्ये आलेला दिगंबर मोरे रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट पायचीच्या रूपात गमावतोय आणि हा तिसरा हादरा मिळालाय तो शिरसाट खालापूर टीम संघाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 44. मध्ये मध्ये कॉमेंटेटरना बोलावं लागतं. या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये फार चांगलं असं समालोचन ज्यांच्या सुमधुर अशा वाणीतून झालेलं आहे. पेशानं ते रायगड जिल्हा परिषदेच्या म्हणजे रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक आहेत, पण क्रिकेटची त्यांना असलेली आवड असे आमचे निलेश नाईक सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. पेशानं शिक्षक आहेत,
जिल्हा परिषदेमध्ये, परंतु क्रिकेटच्या प्रती असलेलं प्रेम, त्यांचं स्वागत या ठिकाणी सुशांतजी वेदक यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. पाली या ठिकाणी झडपी शाळेवरती ते शिक्षक आहेत. पेनचे ते मुख्य रहिवासी आहेत, कळवा गावचे, पण आज त्यांनी या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपला वेळात वेळ, बहुमूल्य असं वेळ त्यांनी या ठिकाणी दिलाय. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. आम्ही त्यांचं मनापासून धन्यवादही मानतो. धावा आल्यात 44-26 धावांची अजूनही गरज आहे. गौरव घोसाळकर हा नवका फलंदाज आता खेळपट्टीकडे जातोय. स्ट्रायकर एंडला असेल तो गौरव आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे ते सिद्धेश वास्कर. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आल्या प्रहार नाही, मात्र गौरव घोसाळकरनं विकेट गमावली. अजून एक हादरा मिळाला शिरसाट खालापूर संघाला. 44 धावा असताना हा चौथा फलंदाज बाद. त्या मॅचच्या हिशोबाने खेळायला पाहिजे. अभिषेक देखिए, पहले गेंद के ऊपर इस ओवर में 6 आया था और नॉन स्ट्राइकर एंड पर सिद्धेश वास्कर थे. तो स्ट्राइकर एंड के बल्लेबाज दिगंबर मोरे को यह करना था कि रन लेके 2 गेंदों में 7 रन बनाने चाहिए थे और बाकी जिम्मेदारी इस ओवर की बड़ा करने की सिद्धेश वास्कर के कंधे पर सौंपनी चाहिए थी. लेकिन एक गलत क्रिकेट हो रहा है यहाँ पर शिरसाट स्पोर्ट्स खालापूर द्वारा. आणि त्या चुकीचा फायदा उठवत आहे ते बंट्या 11चे गोलंदाज. कारण जेवढ्या चुका करतील शिरसाट खालापूर टीम तेवढा फायदा होईल तो बंट्या 11 संघाचा. आणि त्यांनी ओळखलंय की यांना लॉलीपॉप द्यायचे आणि त्या याच्यामध्ये पेचामध्ये अडकवायचं. ही जी रणनीती आहे ती आतापर्यंत सफल ठरली आहे. कारण बाद होणारे फलंदाज गौरव बाद झाला. त्याच्या अगोदर दिगंबर मोरेला काही गरज नव्हती रिव्हर्स खेळण्याची. सुरुवात केली खरं म्हणेल मी तुषार शर्मानं, त्यालाही काही गरज नव्हती. तोही रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये बाद झाला. त्यानंतर दिगंबरनं तीच चूक पुन्हा एकदा दवडली. तोही पायचीच्या रूपात आपला विकेट गमावून बसला. आणि कुठल्याही प्रकारचा विकेटचा अंदाज न घेता गौरव घोसाळकरनं आल्या मोठा फटका हवेमध्ये मारला आणि तोही तंबूच्या आश्रयाला आलाय. आता गरज आहे 26 धावांची जिंकण्याकरता खालापूर संघाला. इथे मात्र चांगला फटका, यावेळेस मात्र सिद्धेश वास्कर आणि केतन मुंडे, एक तांबाटी गावचा खेळाडू आहे, तर दुसरा आहे मला असं वाटते भंगारपाडा या गावचा सिद्धेश, एकता भंगारपाडा टीमचा खेळाडू आहे. 45 धावा, 25 धावांची अजूनही गरज आहे. केतन मुंडे आणि सिद्धेश वरती दारोमदार आहे. भोपाळ प्रीमियर लीग मध्ये या सिद्धेशनं एक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताबी पटकावलाय. मागच्या वर्षी सुद्धा फार चांगली कामगिरी केली आहे. या वर्षी आतापर्यंत चांगला खेळ केलाय, पण रोहन कशी कामगिरी करतोय. ओह, काय चेंडू टाकला टप्पापर्यंत, झपकन चेंडू बाहेर निघाला. फलंदाज चेंडूकडे अगदी बघत राहिला. चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. 4 षटकं संपलेली आहेत. हे षटक फार निर्णायक आहे. या षटकामध्ये एक षटकाराचा अपवाद वगळता फक्त 7च धावा या गोलंदाजांनी खर्च केल्यात आणि निर्णायक षटक पडलं या सामन्यामध्ये. आता गरज आहे ती 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची. 18 चेंडू आणि गरज होती मला असं वाटतं 32ची. आता फक्त 7 धावा दिल्यात. 12 आणि 25 म्हणजे 12.5चं प्रत्येक षटकामध्ये आव्हान आहे. देखिए, अगर जिम्मेदारी भरा खेल होता शिरसाट खालापुर की तरफ से तो इस ओवर में पहली गेंद के ऊपर 6 आया था और सिंगल भी निकालते तो 11 आते. 32 में से अगर हम 11 माइनस करें तो 21 बच जाते. औसत भी कम रहती 10.5 की. तो ये कैलकुलेट क्रिकेट खेलना जो जरूरी था शिरसाट स्पोर्ट्स खालापुर के बल्लेबाजों को, वो खेला नहीं उन्होंने. हा नक्कीच, परंतु आता तसं म्हणायला गेलं तर गोलंदाजांनी त्यांना एका चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये सफल ठरलेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 धावांची गरज आहे. ही मॅच जर का जिंकली तर आपले अंबादास शिरसाट हे मात्र खुश होतील. पण ह्या मॅच जिंकण्याचा जो विचार सुरू आहे, राकेशजी असतील, रुपेशजी आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी विचार करतायत की ही जर का आम्ही मॅच जिंकलो तर पुढच्या मॅच मध्ये सुद्धा आमची कामगिरी चांगली होईल. पण बघूया, क्रिकेट आहे जो अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, जिथे कधी काही होऊ शकतं. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत मिथुन दापोळकर, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये 13 धावा, मागच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या.
ते मिथुन दापोलकर, पुन्हा एकदा ओळे गावचा हा गोलंदाज ज्याला पाचारण केलं गेलंय. इथे चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, थोडी घाई केली, ही घाई कदाचित संकटामध्ये आणू शकते. 4 धावा मिळत आहेत, 4 धावांच्या बरोबरीनं हा क्षेत्ररक्षक होता. या वेळेला क्षेत्ररक्षक आपण बघितला मिड विकेटला होता, ज्यानं उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला, 4 धावा देऊन गेला. त्या 4 धावांच्या बरोबरीनं धावा झाल्या त्या 49, 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. 11 बॉल 21 रन्स. काय क्रिकेट आहे, कधी काय घडेल. मिथुनजी इथे सिद्धेच्या बॅटमधनं कडा 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 प्रहार जातोय वाईडच्या डोक्यावरनं. हा षटकार याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आदरणीय प्रवीणजी ठाकूर साहेबांचं इथे शुभागमन झालं. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तदनंतर आमचे सन्माननीय मान्यवर तर या षटकाराच्या बरोबरीनं आता समीकरण बदललंय. सन्माननीय पद्माकर शेख शेळके यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. आता मॅच रंगात आहे. 55 धावा झाल्यात, 15 धावांची गरज आहे. मिथुन थोडा घातक ठरलाय. सिद्धेश वास्कर इथे मात्र बाद होतोय. कमबॅक केलंय मिथुन. हा झटका आहे, हा झटका म्हणेल मी. 9 चेंडू आणि 15 धावा. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. प्रवीण ठाकूर आपलं मी मनापासून स्वागत करतो. जुने कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे, बरेच वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत ते. कारण त्यावेळेला आम्हाला आजही आठवत आहे 2014 मध्ये पहिल्यांदा बॅनर मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळेस पहिला बॅनर त्यांनी लावला होता. मग त्यावेळेस तुम्ही नव्हतात बीजेपीमध्ये. तेव्हापासून प्रवीण जे आहेत, विनोद तावडे जे आहेत आपले भारतीय जनता पार्टीचे नेते, त्यांचे ते समर्थक आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 55 जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. त्यावेळेस आम्ही पण शुभेच्छा दिल्या होत्या. 15 धावा जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 15 धावांची गरज. मिथुननं आता काम चांगलं केलं मी म्हणेल, कारण मिथुननं कमबॅक केलंय. मिथुन पहिल्या 2 षटकामध्ये असं चेंडूमध्ये असं वाटलं बंटी की माग ठरतोय, पण त्यानं त्यानंतर जी गोलंदाजी केलेली आहे ती मात्र जी त्यांनी साईड म्हणजे आपली राऊंड विकेट मारा करण्याचा तो प्रयत्न केलाय त्या सफल ठरलाय. राऊंड विकेट मारा करतोय, पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं गोलंदाजी करतोय. डावखोऱ्या हाताचा गोलंदाज अँगल मिळतोय मला असं वाटतं या वेळेला, कारण उजव्या हाताच्या गोलंदाज टाकताना चेंडूचा अँगल चेंज झालाय. नवीन फलंदाज काय गोलंदाजी, सुरेख मारा करतोय, जबरदस्त गोलंदाजी. अनाठाई विकेट या ठिकाणी ज्या गमावल्या त्या कदाचित त्यांची नंतर त्यांना त्या ठिकाणी किंमत कळेल असं वाटतंय. 56 धावा झाल्यात, 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 8 चेंडू 14 धावा, एक जबरदस्त थरार नाट्य, एक चांगली स्पर्धा. आजच्या दिवसातला हा चांगला सामना होईल, पण वेळ जास्त घेतली जाते. यानंतर अजून एक मॅच मला असं वाटतं बाकी आहे, त्यामुळे विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी मॅच खेळावी. शेवटच्या 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज आहे. मिथुन मुफीद पारकर नवीन फलंदाज आहे, जो मला असं वाटतं हाल टीमचा खेळाडू आहे. मुफीद पारकर मुफीद. परंतु हा जो मिथुन आहे त्यानं काय गोलंदाजी केली, जबरदस्त वेगावरती आणि टप्प्यावरती नियंत्रण आहे. चेंडू पडला ना प्रवीणजी की आतमध्ये येतोय. फलंदाज या वेळेला संभ्रमात पाडतोय प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना. चेंडू शिल्लक असतील 7 आणि आता गरज आहे प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती सामन्याचा निकाल आहे मी म्हणेल. मिथुन दापोलकर तयार.
हा चेंडू जबरदस्त ब्लॉक हॉल मधला चेंडू होता. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र सफल की असफल, परंतु यावेळेस डायरेक्ट हिट केलाय. दांडी उडवली जाते पंचांकडे. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. जोपर्यंत निर्णय येणार नाही तोपर्यंत बोलणं उचित ठरणार नाही. बघूया किती आहेत. नक्कीच जर या चेंडूवरती 2 आल्या तर 6 चेंडू 12 येतील आणि जर एकच आली तर 6 चेंडू 13 येतील. हा फलंदाजचा बाद होणारच ना. जर 13 आल्या तर 13 आल्या तर विकेट जाणारच. आता हे चुनिंदा खेळाडू आहेत. तर बघूया संतोषजी. तिसरे अंपायर 3-3 4-4 अंपायर या स्पर्धेमध्ये ठेवले गेलेत. 4 अंपायर बघा मंगेशजी सांगतायत 4 अंपायर आहेत. कुठलीही कमी आम्ही भासून दिलेली नाही. आणि सगळे अंपायर मुंबई क्रिकेट असोसिएशन बरोबर संलग्न असलेले अंपायर आहेत. नक्कीच. आणि फलंदाज काय होतंय याकडे नजर लावून बसलेत. रोशन पाटील आमचे मुरबीचे. फलंदाज अंपायर धावचीत बाद झालेला आहे. म्हणजे 6-13 चं समीकरण आणि एक विकेट पण गमावले. आणि नौका फलंदाज खेळपट्टीकडे जाईल. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. राज सावंत यावरती आता दारोमदार आहे. राज सावंत ढेकूचा खेळाडू. प्रवीणजी मी म्हणेन 2 चूक कदाचित जर पराभवाला सामोरं जावं लागलं तर ठरू शकतात. एक म्हणजे तुषार शर्मानं रिव्हर्स स्वीपचा खेळलेला फटका, त्याच्याबरोबर तशीच चुकी करणार दिगंबरनं रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला आणि त्यानंतर आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जो गौरवने केला. या अशा 3 घटना कदाचित जर पराभवाला सामोरं जावं लागलं तर या निर्णयात ठरू शकतात या मॅच मध्ये. शेवटचा षटकाचा खेळ बाकी. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्यासाठी. तो बंट्या 11 टीम कडनं सत्यम म्हात्रे फ्रॉम फुंडेचा हा गोलंदाज आहे. सत्यम म्हात्रे डावखुरी आताचा गोलंदाज. तसं बघायला गेलं तर या मॅच मध्ये डावखुरी आताचे गोलंदाज जास्त वापरले. त्याच्या मागचं कारणही आहे मॉन्टी करणनं एकच डावखुरी आताचा फलंदाज खेळला तो शिरसाट खोपोली टीम मध्ये. आणि मनीष शर्मा आणि त्यानंतर सगळे जे फलंदाज होते ते उजव्या हाताचे होते. आणि त्यानंतर आपण जर बघतोय की डावखुरी हाताचे गोलंदाज कुठेतरी वरचढ ठरलेत. पण ही मॅच बॅलन्स आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. राज सावंत या वेळेला मात्र हा पहिला चेंडू सत्यम म्हात्रेनं टाकला निर्धाव. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 5 चेंडू 13 धावा. एक जबरदस्त मॅच होती प्रवीणजी. तसं बघायला गेलं तर अजूनही मॅच कोण जिंकेल हे सांगणं मात्र फार कठीण आहे. 5 चेंडूंचा खेळ. इथे फलंदाज जो खेळतोय राज सावंत त्याच्या बॅटवरती चेंडू कनेक्ट होत नाहीये. एकच धाव मिळतीये. 4 चेंडू बाकी आहेत. या फलंदाजावरती आशा आहेत. मुफीद पारकरवरती आता आशा आणि अपेक्षा आहेत. 4 चेंडू आणि 12 धावा. फक्त 2 चेंडूंचं काम आहे. जर 2 चेंडू चांगले कनेक्ट झाले तर हा विजय शिरसाट खालापूर टीमसाठी आहे. पण जर का 4 चेंडू निर्धाव टाकले किंवा 12 पेक्षा कमी धावा दिल्या तर मात्र ही मॅच बंट्या 11 संघासाठी आहे. मॅच कोणी जिंकू शकतो. शेवटचे 2 चेंडू जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत सांगणं कठीण आहे. चेंडू शिल्लक आहे 4 आणि गरज आहे 12 धावांची.
स्ट्रायकर एंडला मुफीद पारकर. काय गोलंदाजी, इथे नांगी टाकण्यास भाग पाडलंय. 11 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. शेवटचे 3 चेंडू. काय सामना होता. पहिल्या 3 षटकामध्ये आपण जर बघितलं तर वरचढ ठरली होती. पहिल्या 3 षटकामध्ये धावा होत्या एकूण 38 आणि त्यानंतर धावा करायच्या होत्या 18 चेंडूमध्ये 22. पण ज्या पत्त्याच्या बिल्डिंग प्रमाणे विकेट पडत गेल्या ना, पडझड झाली विकेटची, त्यामुळे कदाचित हे वरचढ असं आव्हान वाटतंय. इथे आता मात्र सामन्यापासून खूप दूर. बंट्या 11 आता विजयाच्या समीप आलाय. काही चुका या मॅच मध्ये घातक ठरल्यात. शेवटचे 2 चेंडू बाकी आणि गरज आहे ती 11 धावांची. जर का मॅच बरोबरीत आली तर सुपर ओव्हर होऊ शकते, पण त्यासाठी एक षटकार आणि चौकार मारावा लागेल. षटकार आणि चौकार मारावा लागेल जर मॅच बरोबरीत आली तर. नवीन फलंदाज. मॅच कुठून कुठे गेली प्रवीणजी. पहिल्या 3 षटकामध्ये असं वाटलं तो सिद्धेश बाद झाला ना, त्यानंतर गरगर लागली या मॅचला. सिद्धेश जर का असता तर कदाचित ही मॅच मी म्हणेन शिरसाट खोपोली खालापूर टीमच्या अगदी जवळ होती. पण अजूनही काही घडलेलं नाही, अजूनही काही बिघडलेलं नाही. जर का 10 धावा केल्या तर सुपर ओव्हर आणि जर 2 फटके मारले तर विन मॅच. इथे फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि हा सामना आता बऱ्याच अंशी झुकलाय बंट्या 11 टीमच्या दिशेनं. 1 बॉल आणि 11 धावा. पण खेळाडूंच्या काही कारणास्तव हा सामना मी म्हणेन गमवावा लागला. 1-2 चुका या मॅच मध्ये शिरसाट खालापूर टीमला घातक ठरल्या. कारण आपण बघितलं की 18 चेंडू आणि 22 धावा एवढं कठीण आव्हान नव्हतं. 1 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. पण बघूया एखादा नो बॉल, एखादा वाईट काही चमत्कार घडला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा संधी आहे. नो बॉल पडला, वाईट पडला तर कदाचित संधी आहे. आता आपण अशाच धरू शकतो मॅच मध्ये, पण बऱ्याच अंशी झुकलाय तो बंट्या 11च्या दिशेनं हा सामना. इथे हा फटका उशिरा आला, मी म्हणेल उशिरा फटका मारला. अशा रीतीनं हा सामना जिंकलाय तो बंट्या 11 टीमनं 4 धावांना विजय प्रस्थापित केलाय. मागच्या वर्षी ज्यानं विजेते कप जिंकला त्या शिरसाट खोपोली टीमला यावर्षी मात्र पहिल्याच दिवसामध्ये पराभूत आणि या स्पर्धेत बाहेर निघावं लागतंय. पण चांगला खेळ केला त्याबद्दल संजय सोळंकी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मंगेशजी यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी सन्माननीय